माझं नाव किरण गवळी आहे. मी बेसिकली चाळीसगावचाच आहे. प्रॉपर इथला आहे चाळीसगाव, जळगाव जिल्हा. आणि माझं जे स्कूलिंग वगैरे झालंय 10th पर्यंत ते पण चाळीसगाव मध्येच झालंय. आणि त्याच्यानंतर माझं 11th-12th मुंबईला झालेलं आणि सेम ग्रॅज्युएशनसाठी मी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला होतो. तर तिथं माझं बीटेक झालंय पॉलिमरमध्ये, पॉलिमर इंजिनिअरिंग. आणि त्याच्यानंतर मी प्लेसमेंट घेतली, 2 वर्ष जॉब केला नेरोलॅक एक कंपनीमध्ये. आणि 2024 ऑगस्टमध्ये मी कंपनी सोडली. आणि त्याच्यानंतर मग मी ही जी एक्झाम होती तिच्यासाठी फुल टाइम प्रिपेअर करायला चालू केलं होतं. एक्झाम जे तिचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईन ग्रॅज्युएट लेवल. आणि तिच्यामध्ये माझं 2025 मध्ये सिलेक्शन झालंय ॲज अ असिस्टंट सेक्शन ऑफिसर इन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये. आणि त्यात माझी रँक होती ऑल इंडिया रँक 10. माझी फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल जर सांगायचं झालं तर माझे आई वडील जे ते गावाला राहतात आणि शेती करता वडील. मी लहानपणापासून काकांकडेच राहिलोय, माझे जे मोठे काका आहेत त्यांच्याकडेच राहिलोय. आणि म्हणजे हे जे पण काय माझ्या सगळ्या गोष्टी त्याच्यात मेजर कॉन्ट्रीब्युटर तर तेच आहे, काकाच आहे माझे. ते असतं नोटिंग आणि ड्राफ्टिंग. म्हणजे ज्या मेजर डील्स वगैरे होता ना, जसं की ASO पण 2 टाईप असतात. एक असतं सेंट्रल सेक्रेटरिएट आणि दुसरं असतं जे मी घेतलंय मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये. तर जे सेंट्रल सेक्रेटरिएट जे असतं ना ASO, त्यांना असं असतं की ज्या आपल्या कोअर मिनिस्ट्रीज म्हणजे ज्या जसं मिनिस्ट्री ऑफ होम, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स किंवा मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज वगैरे झालं, तर त्यांच्यामध्ये जे काय डील्स वगैरे होतात थोडक्यात मिनिस्ट्रीचे आणि इतर लाईक दुसऱ्या कंट्रीज बरोबर किंवा इतर इन बिटवीन म्हणजे आपल्या इन कंट्री वगैरे ज्या काय डील्स होता ना, तर त्याच्या रिगार्डिंग नोटिंग आणि ड्राफ्टिंगचे जे ते काम असतात. आणि जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे ज्याच्यात मी ASO जी मी पोस्ट घेतली आहे त्याच्यात बेसिकली वर्क असं असतं की जे तुम्हाला ना डिव्हिजन्स वगैरे टाईप अलॉटेड असतं. म्हणजे एक पर्टिक्युलर जे आपले हे आहेत ना, म्हणजे आपण ज्याला म्हणतो कंटिनेंट्स जे आहे ते तसे डिवाइड केले त्यांनी ABCD पार्टमध्ये थोडक्यात. त्याच्यानुसार तुम्हाला कंट्री अलॉट असतात की या कंट्रीच्या रिगार्डिंग जे काही डील्स वगैरे असतील ना त्याचं जे नोटिंग आणि ड्राफ्टिंगचे जे काम आहे ते तुमच्याकडे असतील. आणि याच बरोबर MEA मध्ये जे तुमचे पासपोर्ट ऑफिसेस वगैरे असतात ना, तर पासपोर्ट वगैरेच्या रिगार्डिंग सुद्धा काम असतं याच्यामध्ये. रिझन हेच होतं इंजिनिअरिंग घेण्याचं की मला असं होतं की मी प्लॅन बी माझा तयार करत होतो की आर्ट्स वगैरे मध्ये पण मी घेऊ शकत होतो, बट त्याच्यात असं आहे की मग त्याच्यात जॉब ऑपॉर्च्युनिटीज पुढे खूप कमी आहे. आणि हे आज तुम्ही जे बघताय पेपर लीक वगैरे या सगळ्या गोष्टी होतात ना, त्याच्यामुळे भीती वाटते याची करायची. म्हणून बेटर हे होतं की मी विचार केला की इंजिनिअरिंग करायचं, म्हणजे त्याच्याने असं राहील की एक सिक्युअर जॉब राहील माझ्याकडे, मला जर गरज पडली करायचं मला तर एक सिक्युअर जॉब राहील. आणि सेम रिझन हेच की प्लॅन बी म्हणूनच मी आधी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. म्हणजे माझी प्लॅनिंग अशी होती ऍक्च्युली की मला प्लेसमेंट पण नव्हती घ्यायची. म्हणजे मी असं ठरवलं होतं की लाईक प्लेसमेंट घ्यायची होती की बीटेक कम्प्लीट झालं त्याच वर्षापासून स्टार्ट करायचं प्रिपेअर करायला. बट नंतर मी विचार केला की हे गव्हर्नमेंट एक्झाम ना खूप जास्त अनसर्टन असतात. म्हणून मग मी 2 वर्ष जॉब केला आणि तेव्हा मी प्रॉपर जॉबच केला, तेव्हा मी अभ्यास वगैरे नव्हता केला. 1-2 वर्ष झाले मला पूर्ण, त्याच्यानंतर मी ठरवलं की ठीक आहे आता म्हणजे मी एक प्रॉपर माझ्याकडे एक्सपिरियन्स पण आहे आता 1-2 वर्ष. आता मला जर इन केस म्हणजे जरूरत म्हणजे गरज जर पडली फ्युचरमध्ये तर मी करू शकतो स्विच. मग म्हणून मी 2024च्या ऑगस्टमध्ये कंपनी सोडली आणि त्याच्यानंतर हे फुल टाइम चालू केलं होतं प्रिपेअर करायला. तर एक प्री असते आधी, 200 मार्क्सची प्री असते, त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट असतात. मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश आणि GK हे 4 सब्जेक्ट असतात. आणि टोटल 200 मार्काचे असते, 100 क्वेश्चन असतात. 2 मार्क्स इच आणि 1/4 निगेटिव्ह असतं. आणि त्याच्यानंतर एक जवळपास 2 ते 3 महिन्यांनी मेन्स होते. मेन्स जी असते ती टोटल 450 मार्क्सची असते की ज्याच्यामध्ये 390 जे तुमचे ऍक्च्युअल मार्क्स असतात आणि 60 मार्क्स जे असतात ते कम्प्युटरसाठी असतात, जे की फक्त क्वालिफाय करायचं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 27-24 वगैरे कट ऑफ असतो असा 60 पैकी. आणि जे आउट ऑफ 390 जो तुमचा ऍक्च्युअल स्कोर आहे की ज्याच्याने तुमची रँक वगैरे सगळं डिसाईड होतं. आणि विथ हे ज्या 2 गोष्टी याच्याबरोबर एक तुम्हाला टायपिंग टेस्ट पण असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईक मिनिमम 33 वर्ड्स पर मिनिट जो आहे तो स्पीड लागतो क्वालिफाय करायला. त्याच्यानंतर तुम्हाला मग एक जवळपास म्हणजे 20-21 दिवसांनी तुम्हाला एक पोस्ट प्रेफरन्स येतो, ज्याच्यामध्ये डिफरंट पोस्ट असतात लेवलनुसार, लाईक लेवल 7, लेवल 6, लेवल 5 आणि लेवल 4. मग त्याच्यामध्ये ASOज आहे, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, GST इन्स्पेक्टर, जे की मोस्टली लोक घेतात त्यात सांगतो फक्त ASO, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, GST इन्स्पेक्टर. आणि त्याच्यानंतर मग लेवल 4च्या पण पोस्ट असतात काही, टॅक्स असिस्टंट वगैरे जे आहे त्या. आणि याच्यामध्ये मग तुम्हाला ना तुमच्या म्हणजे जे मार्क्स असतात मेन्सचे त्याच्यानुसार तुम्हाला जे म्हणजे पाहिजे तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स भरायचा असतो. आणि त्याच्यानंतर मग विदिन 10 to 20 days एक फायनल रिझल्ट येतो.
ज्याच्यात की म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला पोस्ट अलॉटमेंट वगैरे होते. मग तुम्हाला ज्या 2 स्टेज असतात, डीव्ही आणि मेडिकल, ते जनरली कॉमन असतं. म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंट एक्झामला या स्टेज असतात: डीव्ही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, आणि मेडिकल असतं. दॅट्स इट, एवढीच आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे या एक्झामचं सगळ्यात महत्वाचं असं आहे की प्रोसेस जी आहे ना ती विदिन 1 इयर, म्हणजे 9 to 10 months जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट होते तुमची. याच्यातनं 2 प्रकारचे लोक, एक असतात रिपीटर, म्हणजे जे की खूप वेळेपासून देतात, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट वगैरे झालंय. आणि दुसरे असतात जे बिगिनर आहे, म्हणजे एकदम फ्रेशर, ॲज अ फ्रेशर स्टार्ट करणार आहे. तर दोघांना ना 2 वेगवेगळे सजेशन आहे की ॲज अ फ्रेशर म्हणून जर स्टार्ट करत असाल ना, तर एक गोष्ट करायची की पहिले ना सिलेबस बघायचं की काय सिलेबस आहे ऍक्च्युली, आणि त्याला रिक्वायरमेंट काय. म्हणजे एक असता की जसं मॉक टेस्ट वगैरे असतं ना, तर तुम्ही मॉक वगैरे देऊन पण चेक करू शकता की तुम्हाला किती येत आहे त्याच्यापैकी. मग जर कधी तुम्हाला हे आहे ना की ठीक आहे तुम्हाला करायची गरज आहे सगळं सिलेबस, तर बेटर असतं की तुम्ही कोणत्या तरी एखाद्या म्हणजे टीचर वगैरेंना फॉलो करा. कारण की त्याला असं आहे ना की युट्यूबवरनं खूप सोर्सेस आहे, म्हणजे अभ्यास जर करायचा असेल ना सोर्सेस खूप आहे. बट दोन त्याच्यामध्ये एक असतं की एक तर तुमचा टाइम वेस्ट खूप होतो ते सोर्सेस जे ते शोधण्यामध्ये, आणि काही गोष्टी मिसिंग पण असतात. मग त्यासाठी तुम्हाला प्रॉपर एक टीचर जो त्याला रेफर करावं लागतं. म्हणून मी बेटर हे सजेस्ट करतो की जे बिगिनर असताना त्यांना तर असे की तुम्ही एक पर्टिक्युलर जो कोचिंग वगैरे, खूप सारे कोचिंग आहे, आता मी नाव घेण्यापेक्षा जो या फील्डमध्ये येईल ना त्याला कळून जातं ते. तर तुम्ही त्या कोचिंग वगैरेला रेफर करून ना तुमचं जे सिलेबस आहे 4 सब्जेक्टचं ते प्रॉपर करून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर ज्या तुमच्या म्हणजे एक 60-70% सिलेबस झालं तर त्याच्यानंतर मॉक्स वगैरे असताना त्याच्यावर रिलाय करा. जेवढ्या मॉक्स देता येतील तेवढ्या मॉक्स द्या. मॉक्सने जो तुमच्या म्हणजे ज्या एरर्स असताना त्या पण रेक्टिफाय होतात, आणि जे तुमचे म्हणजे विकनेस वगैरे किंवा तुम्ही स्ट्रॉंग कुठे ते तुम्हाला कळतं, म्हणजे तुम्हाला कुठे काम करायचंय पर्टिक्युलर. मग तेवढं करून तुम्ही कव्हर करून घेता, म्हणजे एक 7-8 महिन्यामध्ये सगळं कम्प्लीट होऊन जातं, म्हणजे तुम्ही एक्झाम रेडी होऊन जाता. आणि राहिली गोष्ट जी रिपीटर्सची की लाईक मल्टिपल अटेम्प्ट देऊन पण होत नाही, तर त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट एक तर पेशन्स आहे ती लागते, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर पण एक रिपीटर्सला एक बेनिफिट पण असा असतो की तुम्हाला ऍटलीस्ट सिलेबस माहिती आहे, आणि मेन म्हणजे की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठे कमी पडताय वगैरे, त्या गोष्टी फक्त अनालाइज करायच्या की पेपरामध्ये काय कमी पडतंय, की काय करायची गरज आहे. आणि ते अनालाइज करून त्या म्हणजे ज्या पर्टिक्युलर टॉपिक्स आहे तेवढ्यांचं फक्त काम करायचं. म्हणजे ते टॉपिक्स ओरिएंटेड काम जर केलं ना तर तुम्ही म्हणजे खूप एक विथ टाइम एक 3-4 महिन्यामध्ये तुम्ही खूप बेटर करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे असं खूप हे करायचे नाही. आणि हे जे असतं ना लाईक लोड येणं की लाईक भीती वाटणं वगैरे, हे ह्या गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन, इनफॅक्ट कोणती एक्झाम आहे त्याच्या प्रिपरेशनचा हा पार्ट आहे. स्ट्रेस वगैरे या गोष्टी होतात, सगळ्यांना होतात, आणि त्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या लेवलला डील करायच्या असतात. कारण की त्याला महत्वाची गोष्ट अशी की मला जो प्रॉब्लेम आला तोच सेम प्रत्येकाला येईल हे पण खरं नाही. त्याच्यामुळे मेन हेच आहे की चालू ठेवा, म्हणजे लागून राहायचं. की एक असं आहे ना की ठीक आहे एक तुम्हाला येत नाही वगैरे हे सगळं होतं, पण असं आहे की टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी एक जर कधी तुम्हाला कळतंय ना की हा तुम्हाला काय चेंजेस वगैरे करायचे किंवा काय म्हणजे इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे, तर तेवढी करा. होतं विथ टाइम या गोष्टी, म्हणजे खूप म्हणजे असं नाही की खूप असं इम्पॉसिबल वगैरे असं होत आहे, शक्य आहे. मी पण स्वतः त्याच लेवलपासून केलंय. मी तर म्हणजे 2024 म्हणजे खूप उशिरा स्टार्ट केलं होतं. मी असे खूप लोक पाहिले की जे खूप आधी म्हणजे त्यांचे जवळपास 21-22 एज तेव्हापासून करतात. मी 24 एज पासून चालू केलंय. तर मग तेवढा वेळ करून पण असे की काही लोक काय करतात ना की म्हणजे चुका काय होता मेन ते सांगतो की याच्यामध्ये असं असतं ना की सिलेबस बघत नाही लोक, नुसतं करायचं म्हणून करतात की हा ठीक आहे मजा येते म्हणून करायची, की चाललंय मॅथ करतोय काहीतरी शिकतोय. त्याच्यामुळे या गोष्टींना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं स्टिक टू सिलेबस तेवढंच करायचं जेवढं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तेवढं जर केल्यानंतर एक्झाम होते क्लिअर. असं काही खूप असं काही वेगळं करायची गरज नाही एक्झामला. म्हणजे वेळ असतो ना तो एक प्रॉपर डिवाइड करायचा, म्हणजे 4 सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार तुम्हाला एक वेळ डिवाइड करायचा की मॅथला इतका वेळ द्यायचा आहे. म्हणजे ते प्रत्येकाचं ठरवायचं ज्याला त्याला की जो ज्याचा म्हणजे एखादा सब्जेक्ट वीक आहे त्याला जास्त वेळ द्यावा लागेल. हा म्हणजे 3 ते 4 तास झालं. तसं आता रिझनिंग वगैरे, तर रिझनिंगला फार कमी लोकांना करायची गरज पडते. रिझनिंगचं असं की तुम्ही प्रॅक्टिस केली तरी पण तुमचा स्पीड जो आहे तो अचीव होऊन जातो तेवढा. मॅथ्स साठी जे आहे ना तुम्ही एक पर्टिक्युलर म्हणजे टीचरकडनं जर जे टॉपिक्स आहे ना एक पर्टिक्युलर सिलेबस आहे, असं नाही की म्हणजे सिलेबस नाही दिलेलं त्याच्या बाहेरचं काय विचारतं. एक सिलेबस दिलंय प्रॉपर, एक वेल बाउंडेड सिलेबस आहे, तेवढंच फक्त करायचंय. मग ते जे सिलेबस आहे ना जर आपल्याला वाटलं की हा हे आपल्याला करायची गरज आहे तर एक पर्टिक्युलर टीचरकडनं तेवढं शिकून घ्या आधी. सगळं जे सिलेबस आहे ना ते शिकून घ्या. आणि राहिली गोष्ट इंग्लिश आणि जीकेची, तर इंग्लिशचं पण सेम. इंग्लिशचे पण 3 बेसिकली पार्ट असतात: ग्रामर असतं, व्होकॅब असतं, आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन असतं. तर ग्रामरचं असं आहे की ग्रामर एक तर तुम्हाला येतं किंवा नाही येतं, दोनच ऑप्शन आहे. ग्रामरचं असं आहे मग जर तुम्हाला येत नसेल ना तर एक पर्टिक्युलर टीचर आहे त्याला रेफर करून ग्रामर पण तुमचं होतं. आणि जर व्होकॅबचं राहिलं तर व्होकॅबचे काही बुक्स आहे, जसं ब्लॅक बुक वगैरे म्हणून एक बुक आहे,
तेवढं रेफर केलं ना तर तुमचं ओकॅप पण त्याच्यामधनं कव्हर होतं. आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी असं आहे की तुम्ही ज्या एक पर्टिक्युलर याला असता ना, हे जे सेक्शन असतात 4 सेक्शन, त्यांना एक सेक्शनल मॉक्स म्हणून पण असतात. म्हणजे मॅथ्सची एक फक्त वेगळी मॉक असते, इंग्लिशची वेगळी असते. तर तुम्ही आरसीच्या प्रॅक्टिससाठी ना ते मॉक्स वगैरे रेफर करू शकता, सेक्शनल मॉक्स वगैरे जे द्या. आणि जर खूप जास्त वेळ असेल ना, काही आता जसं जे लोक 11-12 मध्ये किंवा जस्ट जे ग्रॅज्युएशन वगैरे स्टार्ट करताय तर त्यांना खूप वेळ आहे, तर ते द हिंदू वगैरे ना त्याचे एडिटोरियल्स वगैरे असताना ते पण करू शकतात. त्याच्यानं पण आरसी वगैरे ना स्ट्रॉंग होऊन जातं, म्हणजे त्याच्यात वोकॅब आणि आरसी दोघं गोष्टी होऊन जातात. आणि राहिली म्हणजे आता जीकेची गोष्ट, तर जीकेचं असं आहे, जीकेला ना म्हणजे एक बाउंडेड सिलेबस जरी आहे, बट जीके खूप वास्ट आहे. म्हणजे त्याला असं नाही की खूप काही विचारता येण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. तर मग जीकेला असताना जे कोर सब्जेक्ट असतात, जसं हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि सायन्स, तर हे कोर सब्जेक्ट ना एक आयदर ज्यांना बुक वगैरे प्रेफरेबल आहे ते एखाद्या बुक मधनं रीड करू शकतो. जसं की मी लुसेंट म्हणून एक बुक आहे ते रीड केलं होतं, तर तसं बुक मधनं रीड करू शकता. और आयदर तुम्ही एक टीचर आहे की त्यांना रेफर करू शकता. म्हणजे त्यांचं नाव जर सांगायचं झालं तर एक परमार सर म्हणून की जे खूप म्हणजे या SSC च्याच्यामध्ये खूप बेस्ट आहे जीके साठी, तर तुम्ही ते रेफर करू शकता. ते जर रेफर केलं, त्यांच्याकडनं जे कोर सब्जेक्ट आहे ना ते शिकून घ्यायचे. कोर सब्जेक्टला मग असं असतं की तुमचं एकदा ते झालं ना तर तुम्हाला फक्त क्वेश्चन प्रॅक्टिस करायची गरज आहे, त्याच्यात असं चेंज वगैरे काही नसतं. आणि दुसरा जो पार्ट असतो याच्यामध्ये तो असतो करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्सला असं आहे की डेली करणं तर शक्य नाही, आणि मी जेवढं पाहिलं नाही SSCचं आता 2 वर्षामध्ये, तर त्याला डेलीची गरज पण नाही पडत तेवढी. तर त्याला तुम्ही एक काम करू शकता की जे मंथली एक PDF असते, मंथली तुम्हाला एक कंपायलेशन येतं पूर्ण एका महिन्याचं करंट अफेअरचं, आयदर व्हिडिओ किंवा PDF, त्या दोघांपैकी एक रेफर करू शकता. जर तुम्ही PDF रेफर केली तरी पण बेटर, काही जणांना रिडिंग थोडं सोपं वाटतं, काही जणांना व्हिडिओ फॉर्मॅट सोपं वाटतं, तर जे बेटर आहे ते रेफर करू शकता. आणि त्याच्यानंतर ना जी एक्झाम असते ना तुमची, एक्झामच्या जवळपास एक 15-1 दिवस आधी ना एक पूर्ण म्हणजे इयरली कंपायलेशन येतं, म्हणजे पूर्ण वर्षाचं, जे की तुम्ही एका पूर्ण याच्यात वाचू शकता. तर तेवढं जरी रेफर केलं, तेवढं जरी म्हणजे तुम्ही प्रॉपर करून घेतलं ना, तरी पण एक 3-4 क्वेश्चन येतात, म्हणजे ते तुम्हाला आरामात सॉल्व्ह होऊन जातात. आणि जर ते 3-4 क्वेश्चन नाही आले ना, तर ते तुम्हाला नाही कोणालाच येत नाही, कारण की जीके मला माहिती एवढं कोणी लक्ष देत नाही. जीके खूप अवघड असतं, त्याच्यामुळे जनरली लोक काय करताना, जे 3 सब्जेक्ट आहे ना, मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश, याच्यावर जास्त फोकस करता. म्हणजे याच्यात असं असतं की फुल स्कोरिंग सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये आउट ऑफ पण येऊ शकतं जर चांगलं केलं तर. त्याच्यामुळे मेन फोकस हे असतं. मी पण सेम तेच केलं होतं, माझा पण मेन फोकस हे 3 सब्जेक्टच होते. म्हणून जीकेला मी सजेस्ट करतो की जेव्हा तुमचे 3 सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग होऊन जातात ना, की हा ठीक आहे तुम्हाला फक्त एक प्रॅक्टिसची गरज आहे, तेव्हा तुम्ही करंट अफेअर वगैरे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ना एक हे असतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता एक तर असतं की फॅमिली प्रेशर, जे की तुम्हाला सगळ्यांना हे करायचं, कारण या पर्टिक्युलर एज, आणि त्यात पण असं की जेव्हा तुम्ही जॉब सोडलाय तेव्हा तर मग तुम्हाला सगळं बघायचं की हे पण म्हणत असतं की तुझे एवढे चांगला जॉब होता, सोडून दिला तू त्याच्यात, आता म्हणजे जसं चाललंय हे युद्ध वगैरे या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे जॉब लॉस वगैरे या गोष्टी तर खूप होत आहे, जसं ले ऑफ्स वगैरे होतात, त्यामुळे एक भीती पण असते की ठीक आहे हे पण एक गोष्ट आहे. आणि एक पर्टिक्युलर एज नंतर ना आपल्याला स्वतःला पण एक जाणवायला लागतं की यार काहीतरी तर केलं पाहिजे आता, म्हणजे 24-25 एक हे असतं की ठीक आहे याच्यानंतर काहीतरी केलं पाहिजे. आणि बाकी मेजर चॅलेंजेस तर हेच असतात, म्हणजे एक फॅमिलीचं जे आपलं रिझन झालं ते, आणि दुसरं तर हे की तुम्हाला ना एक ह्या जर्नीमध्ये एक लोनलीनेस जो आहे तो याचा पार्ट आहे, त्याच्याशी पण डील करावं लागतं. मी स्वतः पण एक सजेस्ट करतो की म्हणजे तुमचे ह्या जर्नीमध्ये ना जेवढे मित्र कमी असतील तेवढं बेटर आहे, कारण की हे टाइम वेस्ट वगैरे या गोष्टी ना खूप होतात त्याच्यामुळे. आणि याचबरोबर आता माझं स्वतः पण तसं होतं, माझा पण एक पर्टिक्युलर मित्र, एकच मित्र होता एवढ्या पूर्ण जर्नीमध्ये, असे मित्र खूप आहेत, पण या याच्यामध्ये फक्त तेवढा एकच होता की ज्याला असं होतं की मी कधी मला वाटलं की रात्री बेरात्री जेव्हा वाटेल तेव्हा मी कॉल करू शकतो असं. आणि त्याच्यानंतर दुसरं राहिलं डिस्ट्रॅक्शन्स, जे पण तुमचे जसं आता इन्स्टा झालं, फेसबुक किंवा व्हॉट्सअप जे पण आहे, स्नॅपचॅट, माझं असं होतं की मी हे प्लॅटफॉर्म वगैरे वापरले नाही. मी म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर माझं इन्स्टाला अकाउंट बनवलंय मी, त्याच्या आधी माझं अकाउंट वगैरे पण नव्हतं, या इन्स्टा वगैरे कुठेच काही नव्हतं. मग हे पण असतं, या एक डिस्ट्रॅक्शन वगैरे असताना याच्यापासून पण थोडं दूर राहायचं, हे पण नसतं. म्हणजे जसं आता माझं असं होतं की मी फक्त व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि आपलं युट्यूब या 3च गोष्टी माझ्या याच्यात होत्या. त्यात पण व्हॉट्सअपचं असं होतं की मी नोटिफिकेशन बंद करून द्यायचो, कधीतरी ओपन केलं अचानक तर केलं. टेलिग्राम आणि युट्यूब त्यात हे याच्यासाठी की याच्यावर नोट्स वगैरे ना जे असतात ना त्या मोस्टली टेलिग्राम वगैरेवरच येतात. जेव्हा हे म्हणजे प्रॉपर फक्त SSCचा जेव्हा प्रिपरेशन करताना, तर त्याच्याबरोबर याच्याशी इंटरलिंक्ड एक्झाम ना खूप आहेत की ज्या तुम्ही देऊ शकता याच्यासोबत. जसं SSC एक झालं, नंतर तुम्ही रेल्वे पण देऊ शकता. आता मी स्वतः पण असं होतं की माझा म्हणजे मेन जो गोल होता SSC होता, बट मी एक बॅकअप प्लॅन म्हणून यावेळेस रेल्वे पण दिली होती. RRB रेल्वेची जी एक्झाम असते ग्रॅज्युएट लेवल, तिच्यात पण माझी ऑल इंडिया रँक 1 आहे. कारण की यांचं सिलेबस सेम आहे, सिलेबस सच काही वेगळं नाही आहे, ती एक आहे. आणि
त्याचबरोबर तुम्ही एक IB ची पण एक्झाम असते, इंटेलिजन्स ब्युरोची. ती पण तुम्ही देऊ शकता, तिचं पण सेम सिलेबस आहे. आणि या 3 एक्झाम बरोबर एक जी आपले बँक्स वगैरे असताना, बँक PO क्लर्क वगैरे जे असताना, तर बँकच्या एक्झाम म्हणजे त्यांचं पण सिलेबस सेम आहे. फक्त थोडा फक्त काही डिफरन्स येतो, मॅथ्स वगैरे मध्ये थोडा डिफरन्स येतो. बट तुम्ही जर कधी प्रॅक्टिस केली ना, लाईक एक डेडिकेटेड 2 वीक 3 वीक जरी प्रॅक्टिस केली ना एक्झामच्या अगोदर, तरी पण होऊन जातं. म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये होते प्री क्लिअर, कारण की मी पण करून बघितलंय, बँकचं पण देऊन बघितलं एक्झाम. तर मेन तर हेच असतं ना तुमचं, म्हणजे ज्या चुका होतात ते जर सांगायचं झालं तर याच्यात असं आहे की सगळ्यात महत्त्वाचं ना, आपल्याला आपलं पोटेन्शियल माहिती पाहिजे. की आपल्याला तेच खूप महत्त्वाचं कळणं, की आपल्याला काय करायचंय आणि आपण काय करू शकतो. म्हणजे आता जसं मी असं होतं की मी आधी स्टेट BCS मध्ये घुसलो. तर स्टेट BCS मध्ये मी पाहिलं की मला म्हणजे माझ्याकडनं होत आहे, क्लिअर वगैरे होतंय, बट प्रॉब्लेम हा येतोय ना की याला खूप जास्त वेळ जातोय. म्हणजे तुम्हाला ना एखाद्या गोष्टीमध्ये घुसायच्या अगोदर ना एक टाइमली एक्झिट असते, की एका पर्टिक्युलर वेळेनंतर ना तुम्हाला कळलं पाहिजे की इथून बाहेर पण पडायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, कारण की गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये ना ते होतं या गोष्टी. म्हणजे जरी लोक म्हणत असतात ना की अभ्यास वगैरे खूप लागतो, बट मला असं वाटतं पर्सनली की तुमचं लक पण खूप इम्पॉर्टंट आहे अभ्यासाबरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला ना हे पण असतं की माहित असलं पाहिजे की एखाद्या पर्टिक्युलर एक्झामच्या म्हणजे याच्यामध्ये आता सपोज एकदा दिली, दोनदा दिली, तीनदा दिली, तर तुम्हाला ऍटलीस्ट कळलं पाहिजे की तुमच्याकडे वेळ किती आहे आणि तुम्हाला कधी एक्झिट घ्यायचं या पर्टिक्युलर याच्यामधनं. आणि काही लोक असताना एकदम असं म्हणजे फक्त ब्लाइंडली नुसतं द्यायचं म्हणून देतात, की सपोज जॉब करतोय, एक आला फॉर्म म्हणून भरून दिला, नुसतं जायचं एक्झामला. तर तसं न करताना स्वतःला एक पर्टिक्युलर वेळ दिला पाहिजे, एक डेडिकेटेड टाइम, की हा ठीक आहे, एक वर्ष 6 महिने जे पण काय तुमच्याकडे जे म्हणजे लिमिट आहे, तेवढं केल्यानंतर मग तुम्ही तुमचे जे फर्दर प्लॅन बी वगैरे जे ते बघायला स्टार्ट करायचं. बट तेवढा वेळ नाही प्रॉपर दिला पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला किती येतं आणि म्हणजे तुमचे स्वतःचे लिमिट्स काय. मी जे सांगितलं SSC, रेल्वे, IB वगैरे ज्या एक्झाम आहेत, किंवा राहिली UPSC वगैरे पण, तर यांना असं आहे ना की तुम्ही तुमचं जे 10-12 ते त्याच्यापासून पण चालू करू शकता. असं नाही की म्हणजे खूप अर्ली एज वगैरे काही लोक करतात. मेन गोष्ट हीच असते की अवेअरनेस. आता आपल्याकडे जर बघितलं ना, जर एवढं जर टक्का वगैरे नोटीस केला, आता या वर्षीच पण पाहिलं, जर सिलेक्टेड स्टुडंट पाहिलं नंतर नॉर्थचे खूप जास्त असतात. म्हणजे UP, बिहार वगैरे त्या साईडचे खूप लोक आहेत. आपल्याकडे तर मोस्ट ऑफ द लोकांना एक्झामच माहित नाही की हे पण एक्झाम वगैरे असतात. मग तेच आहे की अवेअरनेस खूप महत्वाची आहे. जर कधी तुम्ही खूप यंग एज मध्ये जर अवेअर होत असाल ना, की लाईक 10-12 मध्ये जर असाल ना, तर खूप बेटर आहे. म्हणजे तुम्ही तेव्हापासून पण स्टार्ट करू शकता. कारण की याला जे म्हणजे जो बेस आहे ना, जसं तुम्ही कोणती एक्झाम घेतली त्याला जो बेस आहे ना, तो हाच आहे तुमचा. म्हणजे 10th-12th पर्यंत जे तुम्ही शिकताना तोच बेस आहे. जसं UPSC पण घेतलं ना, तर तुम्हाला NCERTच आहे. तुम्हाला म्हणजे 6 स्टँडर्ड पासून ते 12th स्टँडर्ड पर्यंत जे NCERTचे तेच असतात बेस याचा. सेम गोज फॉर SSC. त्याला पण तेच आहे. तुम्ही मॅथ्स वगैरे पण पाहिलं तर जे आपण म्हणजे स्कॉलरशिप्स वगैरे द्यायचो ना, म्हणजे 4थी-5वीला वगैरे ज्या स्कॉलरशिप्स आहे, त्याला जसं असतं ना व्यावहारिक गणित ज्याला म्हणतो आपण, नफा तोटा पर्सेंटेज वगैरे ज्या गोष्टी आहेत, सेम असतात याला पण. म्हणजे तुम्ही खूप आधी पण चालू केलं किंवा जे तुम्ही करताय ते जरी चालू ठेवलं, म्हणजे एक असतं ना, आता मी 10वीला NTS वगैरे पण दिलेली, त्याला पण म्हणजे हेच असतं. तुम्ही तेव्हापासून पण केलं तरी पण तुम्ही म्हणजे एक असतं की जर तुम्ही जेवढे लवकर चालू करता तो तुम्हाला फायदाच होणार आहे. काही लोक असताना की एक प्लॅन बी प्रॉपर करता, म्हणजे जसं ग्रॅज्युएशन एक प्रॉपर करून घेता त्याच्यानंतर करता, तर ते पण काही लेट नाही. म्हणजे असं नाही की ठीक आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन केलं मग तुम्हाला माहित नाही, बरं उशिरा माहित पडलं, तुम्ही मागं पडले, असं पण नाही. तुम्ही जर कधी डेडिकेटेड एक 6 ते 8 महिने जर अभ्यास केला ना, तर तुम्ही पण एक सेम लेवलला येऊन थांबता की जे आधीपासून करणार आहे त्यांच्या. ऍडवाइस तर अशीच आहे की यार म्हणजे हेच आहे की जर तुम्ही या म्हणजे गव्हर्नमेंट झालं किंवा इतर कोणती एक्झाम आहे, लाईक मी फक्त गव्हर्नमेंट बद्दलच नाही बोलत, तुम्हाला जर आयुष्यात कोणत्या पण एक्झाम वगैरे द्यायचे आहे, मग ते कॅट असो, लाईक की गव्हर्नमेंटच्या असो आपल्या ज्यात येतोय आपण, किंवा GRE वगैरे जेवून आपण जनरली बाहेर वगैरे जातो, त्याला असे की तुम्हाला एका पर्टिक्युलर वेळेला तर मेहनत करायची आहे. म्हणजे बिना मेहनत कोणतीच गोष्ट होत नाही. ती तुम्हाला करावी लागेल. म्हणजे ती आत्ता करा, आयदर तुम्ही आधी केलेली असो. म्हणजे एक मी असं स्वतः असं म्हणतो की तुम्हाला जर आयुष्यात काही करायचं असेल ना, तुम्हाला एकतर म्हणजे एकदा तरी मेहनत करावी लागते. ती एकतर आज असेल किंवा तुमची म्हणजे तुम्ही पास्ट मध्ये कधी केलेली ती. जसं आता मी स्वतःच बघतो तर मला माझी पास्टची जी मेहनत होती ना ती खूप कामात आली. SSC मध्ये तरी माझं पास्ट जे बॅकग्राऊंड होतं त्याची माझी खूप हेल्प झाली. मग हे एक आहे. आणि दुसरं असं की तुम्ही कोणती म्हणजे सपोज जे विचार करताना लाईक तुम्हाला काही करायचंय, तर त्याला तुम्ही 100% द्या. होतं, सगळ्या गोष्टी शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल.